रिअल इस्टेटमध्ये काम करताना अनेक लोक रोज आम्हाला भेटत असतात आणि त्यामध्ये जे लोक फर्स्ट टाईम रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्या लोकांची अशी इच्छा असते की आम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्षामध्ये आम्हाला जे रिटर्न्स आहेत ते 20 ते 25% मिळावेत. पण खरं सांगू तर प्रॅक्टिकली असं काही रिअल इस्टेटमध्ये होत नसतं. लोकांनी कुठंतरी ऐकलेलं असतं की आम्ही आता न्यू लॉन्च प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आम्हाला एवढा प्रॉफिट झाला तेवढा प्रॉफिट झाला. पण असं प्रॅक्टिकली काय होत नसतं. जे रिअल इस्टेटचे जुने इन्व्हेस्टर आहेत त्यांना माहिती आहे की जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये फ्लॅट घेतलात तर त्याला ॲन्युअली रिटर्न जे आहे ते 2 ते 3% वर मिळत नसतात. म्हणजे रेंट स्वरूपात जो पैसा रिटर्न येतो आणि रिअल इस्टेटची जी ग्रोथ आहे ती लाँग टर्ममध्येच आहे. तर तुम्ही सुद्धा जर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुम्ही लाँग टर्मचा विचार करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तुम्ही प्रॉपर्टी त्याच वेळेस विकली पाहिजे ज्यावेळेस तुमच्याकडे खूप जास्त इमर्जन्सी झालेली आहे. पण जर तुम्ही शॉर्ट टर्म गोल ठेवून जर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर खरं सांगतो रिअल इस्टेट हे क्षेत्र तुमच्यासाठी योग्य क्षेत्र नाही आहे.